मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एका अशा वादानं पेट घेतलाय ज्याची कल्पना कदाचित सत्तेत बसलेल्या मोठ्या नेत्यांनीही केली नसेल। एका बाजूला राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राजकारणातले बडे नेते असलेले अजित पवार, तर दुसऱ्या बाजूला भाजपचे फायर ब्रँड आमदार पैलवान महेश लांडगे। सत्तेत एकत्र असूनही या दोन नेत्यांमध्ये इतका टोकाचा संघर्ष निर्माण झालाय की महेश लांडगे यांनी थेट अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत विचारलंय, तू आमचा कार्यक्रम करणार म्हणतोस, मग आम्ही काय बांगड्या घातल्यात का? हा प्रश्न महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून देणारा ठरला। नेमकं काय घडलं हेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पब्लिक कट्टा। सध्या महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आहे। भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट एकत्र सत्तेत आहेत, पण म्हणतात ना, मनात असेल तर सत्तेत काय आणि रस्त्यावर काय थिणगी पडायला वेळ लागत नाही। भोसरीचे भाजप आमदार पैलवान महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात सध्या तू आणि मे सुरू झाली आहे। या वादाची थिणगी पडली ती आका या शब्दावरून। अजित पवारांनी महेश लांडगेंचा उल्लेख भ्रष्टाचाराचा आका असा केला आणि तिथूनच या वादाला तोंड फुटलं। पण लांडगे गप्प बसतील ते पैलवान कसले? त्यांनी थेट प्रतिवाद करत म्हटलंय की खरं तर अजित पवारच महाराष्ट्राचे आका आहेत। या वादाचं रूपांतर इतकं टोकदार झालंय की महेश लांडगे आता थेट अजित पवारांच्या जुन्या जखमांवर मीठ चोळताना दिसतात। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या त्या विधानाचा संदर्भ दिला ज्यात मोदींनी 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा उल्लेख केला होता। तेव्हा महेश लांडगे जाहीरपणे म्हणाले की मोदींनी घोटाळ्याची शिक्षा होईल असं म्हटल्यावर संध्याकाळी हे लोक भाजपमध्ये दाखल झाले। हा उल्लेख थेट अजित पवारांच्या महायुतीत सामील होण्यावर आणि त्यांच्यावर असलेल्या सिंचन घोटाळ्याच्या आरोपांवर बोट ठेवणारा आहे। सत्तेत एकत्र असूनही आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर असा निशाणा साधल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली। महेश लांडगे एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी या वादात आता देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा ओढलंय। लांडगे म्हणाले की आमचे देवाभाऊ खूप शांत आहेत, पण ते जेव्हा इशारा देतात तेव्हा मोठमोठे घोटाळेबाज गोळा होतात। लांडगेंचा हा रोग थेट अजित पवारांकडे होता। फडणवीसांचा धाक दाखवून अजित पवारांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न लांडगेंनी केला। आपले घोटाळे काढणारे लोक जेव्हा समोर येतात तेव्हा मग हे लोक भाजपच्या वळचणीला येतात असं म्हणत लांडगेंनी अजित पवारांच्या राजकीय मजबुरीवर प्रहार केला। आता या वादात लाडकी बहीण योजनेचाही उल्लेख झाला। अजित पवार वारंवार म्हणतात की आपण विरोधकांचा कार्यक्रम करणार। त्यावर लांडगे संतापून म्हणाले, तू आमचा कार्यक्रम काय करणार? तुझा कार्यक्रम तर आमच्या लाडक्या बहीणच करतील। अजित पवारांना थेट तू म्हणत त्यांनी एकेरी उल्लेख करणं हे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या घडीला खूप धाडसी मानलं जातं। लांडगे पुढे असंही म्हणाले, आमच्या नादी लागू नको, आता डोक्यात गदा घालण्याची वेळ आली। हा सरळ इशारा होता की आता पिंपरी चिंचवडमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट संघर्ष पाहायला मिळणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा वाद अधिक चिघळला। एकेकाळी अजित पवारांचा या शहरावर एक छत्री अलम होता, पण महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्या जोडीने तो बालेकिल्ला काबीज केला। आता पुन्हा एकदा तो गड मिळवण्यासाठी अजित पवार आक्रमक झालेत। त्यांनी लांडगेंना घेरण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले, पण लांडगेंनी पलटवार करताना म्हटलं की जे स्वतःच्या काकाचे होऊ शकले नाही ते पिंपरी चिंचवडचे काय होणार? हा प्रश्न विचारून त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील फुटीवर बोट ठेवलं आणि लोकांच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न केला। मंडळी, लांडगेंनी थेट अजित पवारांच्या मुलाचा म्हणजेच पार्थ पवारांचाही उल्लेख केला। आधी स्वतःच्या लेकराचे पराक्रम पहा, मग आमच्यावर बोला असं म्हणत त्यांनी वैयक्तिक टीकाही केली। एका बाजूला सत्तेत एकत्र बसून चहा घ्यायचा आणि दुसऱ्या बाजूला बाहेर आल्यावर एकमेकांच्या कुटुंबावर आणि चारित्र्यावर चिंतोडे उडवायचे, हा प्रकार सध्या महाराष्ट्राच्या राजकारणातला एक दुर्दैवी पैलू बनला। पण लांडगेंच्या या विधानामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची मात्र मोठी अडचण झाली, कारण यामुळे महायुतीतील फूट चव्हाट्यावर आली।
महेश लांडगे यांच्या मते सध्या अजित पवार हे प्रचंड अहंकारात आहेत आणि हा अहंकार त्यांच्या नैराश्यातून आला. त्यांना आता जमिनीवरची परिस्थिती समजत नाही अशी टीका लांडगे यांनी केली. पिंपरी चिंचवडमध्ये भ्रष्टाचाराचा आका कोण आहे हे जनतेला चांगलंच ठाऊक आहे असं म्हणत त्यांनी स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मंडळी, या वादात 70,000 कोटींच्या घोटाळ्याचा विषय पुन्हा निघाल्यामुळे अजित पवार गटात मोठी अस्वस्थता आहे. भाजपचे आमदार जेव्हा जाहीरपणे आपल्याच मंत्र्यांच्या घोटाळ्यांची आठवण करून देतात तेव्हा जनतेत चुकीचा संदेश जातो. लांडगे हे केवळ स्वतःसाठी बोलत आहेत की त्यांना कोणाचं तरी बळ आहे अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली. महेश लांडगे यांनी दिलेल्या गदा मारण्याच्या इशाऱ्यामुळे पिंपरी चिंचवडचं वातावरण तापलंय. त्यांनी असंही म्हटलंय की आता शांत राहण्याची वेळ संपली. हा इशारा फक्त शब्दांपुरता मर्यादित नाही तर येणाऱ्या निवडणुकीत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी मोठी लढाई पाहायला मिळेल याचे हे संकेत आहेत. महायुतीमधील घटक पक्ष असूनही ज्या पद्धतीने एकमेकांचे कपडे फाडले जात आहेत त्यामुळे सामान्य नागरिक मात्र गोंधळात पडला बरं का. हे नक्की मित्र आहेत की शत्रू असा प्रश्न आता विचारला जातो. अजित पवारांनी महेश लांडगेंवर केलेल्या आरोपांना उत्तर देताना लांडगेंनी अतिशय भावनिक साधही घातली. मी इथल्या मातीतला माणूस आहे, मी पैलवान आहे आणि पैलवान कधी कोणाच्या पाठीत वार करत नाही असं ते म्हणाले. पण त्यावेळी त्यांनी अजित पवारांवर सडकून टीका करत त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. स्वतःचा भ्रष्टाचार लपवण्यासाठी भाजपची ढाल वापरणाऱ्यांनी आम्हाला नैतिकतेचे धडे शिकवू नयेत अशा शब्दात त्यांनी दादांना सुनावलंय. मंडळी, अजित पवार हे मुरलेले राजकारणातील आहेत. त्यांनी लांडगेंच्या या टीकेला 4 शब्दात विषय संपवला असं म्हटलं असलं तरी लांडगेंनी लावलेली ही आग सहजासहजी विझणारी नाहीये. कारण लांडगेंनी उचललेले हे प्रश्न केवळ राजकीय नाही तर ते वैयक्तिक प्रतिष्ठेचे बनल्यात. आमच्या नादी लागू नको असा इशारा देताना लांडगेंनी आपल्या समर्थकांनाही एक प्रकारे लढाईसाठी तयार राहण्याचा निरोपच दिला. पिंपरी चिंचवडच्या जनतेसाठी हा एक मोठा तमाशाच ठरतो. ज्या शहराचा विकास हा मुख्य मुद्द्यावर असायला हवा तिथे आता आका कोण आणि घोटाळेबाज कोण यावर चर्चा होत आहे. या संपूर्ण प्रकरणाचा शेवट काय होणार? अजित पवार या एकेरी टीकेचा बदला घेणार का की भाजपचे वरिष्ठ नेते यात हस्तक्षेप करून महेश लांडगेंना शांत करणार हे येणारा काळच ठरवेल. पण सध्या तरी पिंपरी चिंचवडच्या आखाड्यात पैलवान महेश लांडगेंनी दंड ठोपटलाय आणि समोर वस्तात अजित पवार आहेत असं चित्र दिसतंय. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं? महेश लांडगेंनी अजित पवारांवर केलेली ही एकेरी टीका योग्य आहे का? आणि पिंपरी चिंचवडचा खरा आका नेमका कोण आहे? तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकारणातल्या अशाच खळबळजनक माहितीसाठी पाहत राहा पब्लिक कट्टा.